मी पोलिसांच्या तिथं जबाब दिलाय. मी थेट सांगितलं, तो गरजे तिथं बोलला, जयाभाऊ ऑपरेशन यशस्वी झाले आणि पुढचं सुद्धा करतो. आणि पोलिसांचा वापर होता ह्या प्रकरणात, पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांना कोणाच्या आदेशाने वापर केला असं वाटतं? मी पोलिसांना बळाचा वापर पोलिसांनी इथले पोलीस अधीक्षकाच्या ह्याने केला. जो देवकर जे एलसीबीचे प्रमुख आहेत, गरजे जे इथले आहेत, ही जी पोलीस अधिकाऱ्यांनी जिथं हे केलं, त्यांनी माझं किडनॅप आणि संदीप मांडव्यांचं खऱ्या अर्थानं आमचं किडनॅप केलं. त्यांनी माझं किडनॅप केलं होतं. त्याच्या संदर्भात सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मी तसं माझ्या काही लिगल जिथं मला मांडतं तिथंही मांडणार आहे, तशी मी कायदेशीर न्याय मागणार. की ज्याचं अपहरण झालंय अशी व्यक्ती तिथं ओरडून सांगते पोलिसांना की मी इथं उपस्थित आहे. माझं म्हणणं आहे का, म्हणजे कोणतरी एक व्यक्ती उठतो आणि एक जणाचा खून झालाय म्हणून गुन्हा दाखल करतो आणि तो खून येऊन समोर सांग, ज्याचा खून झालाय तो समोर येऊन सांगतो मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. असं असताना सुद्धा पोलीस तिथून आम्हाला अपहरणाचा आणि बापूसाहेब शिंदे यांच्या खून करण्याचा प्रयत्न, म्हणजे आमच्यावर काय कलम लावली, माझ्यावरती आणि संदीप दादांच्यावर त्यांनी बापूसाहेब शिंदेचं अपहरण करणे आणि त्यांचा खून करणे अशी एवढी, ज्याच्यामध्ये 7-7 वर्ष 10-10 वर्ष शिक्षाची कलम आहेत, अशी कलमं लावून पोलीस आम्हाला इथून ओढत जनावरांसारखी घेऊन गेले. आमच्या घटनेची पायमल्ली केली. खरं तर लोकशाहीमध्ये ते इलेक्शन साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये होतं. जिल्हाधिकारी साहेबांनी यांना माहिती की 100 मीटरच्या आत फक्त मतदार सोडून कोणी यायला नाही पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सगळे पत्रकार बांधव म्हणून काम करताय. 100 मीटरच्या आत फक्त मतदार येऊ शकतो. असं असताना 5-10 मीटर अंतर, 5-10 फुटावरती, म्हणजे सभागृहाचा दरवाजा आपल्याला माहिती आहे 10 फूट आहे बाहेर, त्या 10 फुटाच्या आत 100 पोलीस येऊन उभे राहिले होते आणि त्यांनी आम्हाला जनावरांसारखं ओढून नेलं. तुम्ही पुढची जर स्टोरी ऐकली तर तुम्ही अवाक व्हाल. एवढी वाईट घटना त्या दिवशी, एवढ्या आमच्या जीवनामध्ये अशा प्रसंगात आम्ही जगून वाचून आलोय. म्हणजे नुसतं पोलिसांच्या कस्टडीतनं बाहेर आलो नाही, आम्ही जगून वाचून बाहेर आलोय. मी अत्यंत जबाबदारीने आपल्यासमोर काही गोष्टी बोलणार आहे. त्या दिवशी पोलिसांनी आम्हाला इथून घेऊन जात असताना इथून गाड्या काढल्या. आम्ही विचारतो आम्हाला कुठे घेऊन चाललाय. एक तर तुम्ही पहिले पोलीस आहे की नाही काही कळत नाही, तुम्ही साध्या देशावर पोलीस आहे, कोणाची गुंड आहे काही कळायला तयार नाही. त्यातनं काही चेहरे 1-2 ओळखीचे वाटले, त्याच्यावर वाटलं हे पोलीस आहे म्हणून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन चालता. तुम्ही दोघे ओरडतोय. तुम्ही जर पोलीस आहे म्हणताय ना, तर पोलीस स्टेशन इथं आहे, SP ऑफिस इथं आहे, DYSP ऑफिस शेजारी आहे, त्याच्या बाजूला एक इथं ग्रामीणचं DYSP ऑफिस आहे आपल्या जिल्हा परिषदच्या बाजूला. तुम्ही इथं आम्हाला या ऑफिसमध्ये घेऊन जा. तर तरी सुद्धा पोलिसांच्या गाड्या सदर बाजारच्या दिशेने निघाल्या, मागच्या गेटमधनं बाहेर पडून. परत वळसा मारून मोळाच्या वड्यामार्गे पोलिसांच्या गाड्या मेड्याच्या दिशेने जायला लागल्या. आम्हाला फार भीती वाटायला लागली पण आम्ही मोठमोठ्याने ओरडत होतो दोघं पण. आम्ही ओरडत असताना पोलिसांनी आम्हाला मारहाण करायचा प्रयत्न केला. तसं सगळा कोर्टापुढे आम्ही जे जबाब दिलाय, सगळ्या इंजुरीज वगैरे सगळ्या आमच्या कोर्टाला आम्ही दाखवल्या आणि कोर्टाने त्याचा ग्रीव्हन्स घेतलाय. कोर्टाने त्याच्या संदर्भात तातडीने काय भूमिका घेतली ती मी आपल्याला पुढे सांगतो. पण जाताना ह्या गाड्या मेढ्याच्या पुढे निघाल्या त्यावेळी त्या गाडीमध्ये गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर होता. गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर, त्याच्या जवळजवळ 5-6 पोलीस होते. त्यामध्ये आम्हाला दोघांना आतमध्ये घातलं होतं आणि मेढ्याच्या मागं पोचल्यावर गर्देंनी सांगितलं, गर्द्याला एक फोन आला आणि गर्देंनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली आणि रमेश गर्जे काय गर्जे म्हणत होते फोन गर्जे, त्यांनी सांगितलं कामगिरी फत्ते झाले आणि पुढची जयाभाऊ कामगिरी फत्ते करतो. मला आश्चर्य वाटलं. मग माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली. त्यांनी गुन्हा केला नाही हो दाखल. बापूसाहेब शिंदेच्या मुलांनी बापूसाहेबांचं अपहरण केलं, गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भात तो बापूसाहेब शिंदेना पण कालपर्यंत मुलगा अजून भेटला नाही. उलट कुणाचं किडनॅपिंग या जिल्ह्यामध्ये झालंय. हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे बरेचसे पुरावे आहेत. आज ते पुरावे मी मगाशी बोलता तेवढ्यासाठी थांबलो. मला माहिती आहे तो मुलगा 5वटच्या टोल नाक्यावर कुणाबरोबर आला, कुणी आणला, कुणाच्या गाडीत बसला, तिथनं कुठल्या एका हॉटेलला घेऊन गेले, तिथं काय झालं, तिथं कशा स्टोऱ्या, मग पहिलं काय ठरवायच्या स्टोऱ्या बनल्या आणि या सगळ्या स्टोऱ्या ज्या कटकारस्थान बनलं ह्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम फार गंभीर गोष्ट आहे. ह्या सगळ्या स्टोऱ्या अगोदर लिहिल्या गेल्या. याच्यावरती जर काढले तर 2-3 तासाचे 2 पिक्चर निघतील.
एवढ्या घटना कोण दिग्दर्शक कोण आहे या त्याचा? घटनेमध्ये इतर लोक भारतीय होती असे बरेच जण लोकांनी सांगितलेले, पण या ही इलेक्शन प्रक्रिया रद्द करायला पाहिजे आणि पुन्हा फेअर आणि लोकशाही पद्धतीनं इलेक्शन झालं पाहिजे अशी आमची दोघांची मागणी आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कोर्टात मागणी करणार का तुम्ही? करणार. मागणी कोर्टात केली पाहिजे. अरे हो ते करणं ती केलं तरी तुमची पर्यंत घेतो ना परत. आता सांगतो की या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा फोन होता. आम्हाला तिची नंतर कल्पना आली, फोनवरनं बोलताना आलं आणि ह्याचं षडयंत्र या सगळ्याचा सूत्रधार ते स्वतःच आहे. भाऊनी पण आपल्याला सांगितलं की दुसरं तिसरं कोण नाही, ह्याचं सर्व सूत्रधार ते स्वतःच आहेत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की मान मतदारसंघातनं अनिल देसाई निवडून आलेत आणि त्यांच्या आमच्या खटाव मतदारसंघातनं मी निवडून आलेलो. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात दोघं निवडून आलोय म्हणून हा खोटा आरोप आमच्यावर घेऊन आमच्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करायचं नियोजन केलं त्यांनी. आणि आताही आम्हाला शंका इथनं पुढे, तर इथनं पुढे सुद्धा आमच्या जीवितास पण धोका आहे. पोलिसांना पण आम्ही या निमित्ताने निवेदन देणार आहे, कलेक्टरला निवेदन देणार आहे की इथनं पुढे सुद्धा आमच्या वेगवेगळे अजूनही गुन्हे दाखल होते. कालची परिस्थिती अशी होती की ते इलेक्शन हे कोणाच्या अधिपत्याखाली झालं? सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली झालं. 100 मीटरच्या आत एकदा गेल्यावर माझ्या संरक्षणाची जबाबदारी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची होती. माझ्या संरक्षणाची जबाबदारी सातारा जिल्हाधिकाऱ्यांची होती. उद्या किंवा परवा सकाळी भेटून मी त्यांना निवेदन देणार आहे. मला तिथून पोलिसांनी किंवा ज्या गुंडांनी किडनॅप केले ते सीसीटीव्ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सगळं तिथलं वरचं सीटकार मला माहिती आहे. मी जिल्हा परिषद सभागृहात काम केलं. तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे, बाहेर मीडियाकडे फुटेज आहे. या फुटेजच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी आम्हाला उचलून नेले त्यांच्यावरती लोकशाहीचं हत्या केली, खून केला आणि लोकांना किडनॅप केलं म्हणून कलेक्टर साहेबांनी सोमोटो, जसं सोमोटो या माझ्या एका न्यायाधीश साहेबांना ज्यावेळी मी जेव्हा जबाब दिला तर स्वतः त्यांना वाटलं की यांना कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे. तर जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती की त्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्या मतदाराचं अपहरण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये जे इलेक्शन होतं ज्यांच्या नेतृत्वाखाली होतं त्या 100 मीटरच्या हद्दीतली सगळी जबाबदारी कलेक्टर साहेबांची. निलमताईंनी एक आदेश काढलेला होता. तो आदेशाला विरोध झाला आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी तो आदेश काही काळासाठी रद्द केला किंवा त्याच्यावर चौकशी बसवली. तुषार दोषींवर निलंबनाचा जो आदेश काढलेला होता त्याचं नाही की हे वरच्या लेवलचे विषय मला काय आम्हाला सांगता येणार नाही. कोर्टाने भाऊ कोणाला काढली होती? एसपीना काढली ह्याच्यावर हे काय तुम्हाला कॉपी देतोय. याचा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो आहे देवकर, अरुण देवकर, या अरुण देवकरला कोर्टाने या सगळ्या प्रकरणाचं तुम्ही बेकायदेशीर केलंय. तिथलं बिहेवियर आम्ही होतो दोघं कोर्टात, ते पाहिल्यावरती पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याच्यावर आम्ही पण आमच्या पद्धतीने पुढे 4 तारखेला पुन्हा निवड आहे, परत तुमची तशीच मतदान प्रक्रिया आहे. तर आता अजून आम्ही आलोय बाहेर, तर जगून वाचवून आले. तिथे एन्काउंटर 4 तारखेच्या हिशोबानेच करायचं होतं की काही मला माहित नाही, कारण अजून निवडी असतात. पण आता वाचलोय. उद्या 4 तारखेला काही लोकांनी या निवडीच्या बचेंगे तो और भी लढेंगे. अरे काही लोकांनी त्याचं हे आहे, लढायचं काय सोबत. भाऊ काही लोकांनी ही जी निवड